हॅलो ट्रेडर्स अँड इन्व्हेस्टर्स, मी प्रवेश पेस अकॅडमी मधून आजच्या आपल्या स्टॉक अनालिसिस सेक्शन मध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो. तो आजच्या सेशन मध्ये आपण पाहूया कोणते स्टॉक आपण रिकमेंड केले ज्यामध्ये आपण 5% 10% साठी आपण एंट्री करू शकतो. कोणते स्टॉक रॅलीमध्ये आले होते ज्यांनी आपल्याला 5% आपल्याला आज रॅली दिलेली आहे. आणि त्याचबरोबर लाईव्ह मार्केटमध्ये ज्या न्यू विकली सिरीज स्टार्ट झाली होती निफ्टीची, त्यामध्ये आपण कोणता ट्रेड प्लॅन केला होता हे आपण आजच्या सेशन मध्ये काय करूया डिटेल मध्ये आपण डिस्कस करूया. सो मित्रांनो, हे जे स्टॉक मी तुम्हाला शेअर करतोय एक एज्युकेशन पर्पज साठी तुम्हाला मी शेअर करतोय, कारण या स्टॉक मध्ये एंट्री कुठे घ्यायची आहे, टार्गेट कुठे मेंटेन करायचं आणि स्टॉप लॉस कुठे मेंटेन करायचा आहे, हे आपले जे ऍडव्हान्स टेक्निकल कॅन्डिडेट त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात. ओके, त्यानुसार ते त्यामध्ये एंट्री करतात, प्रॉफिट बुक करत असतात. ओके, हे तुम्हाला मी स्टॉक जे मी तुम्हाला अनालिसिस शेअर करतोय हे एक एज्युकेशन पर्पज साठी मी तुम्हाला शेअर करतोय. ओके, तुम्ही यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट जर करत असाल तर तुमचे फायनान्शियल ऍडवायझर असेल त्याच्यासोबत तुम्ही कन्सल्ट करून या स्टॉक मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. सो आज आपण प्रॉफिट बुकिंग साठी एकही स्टॉक आपला या डॅशबोर्डमध्ये आपण अपडेट केलेला नाहीये. सो आता आपण जर पाहिलं तर क्रिस जो आपण ऑलरेडी आपण बाय केलेला आहे, सो या लेवलला आपण तो बाय करायला सांगितलं 430 433च्या लेवलला आपण तो बाय केलेला आहे. आज त्यांनी 5% ची रॅली आपल्याला क्रिस मध्ये तुम्हाला देताना दिसेल. ओके, पण जो आपला बीटीएसटी सेटअप आहे या बीटीएसटी सेटअप मध्ये अजून तो आलेला आहे. ओके, पण आपण तो ऑलरेडी बाय करून ठेवला होता आणि क्रिस मध्ये कोणी तो होल्ड केलेला आहे आणि किती प्रॉफिट बुक केलेला आहे किंवा त्यांचं प्रॉफिट किती चालू आहे ते तुम्ही त्यांच्या पीएनएल मध्ये काय करू शकता तुम्ही चेक करू शकता. पण क्रिस वेंचर मध्ये इथून एक आपल्याला चांगली रॅली आपल्याला मिळू शकते. जर आपल्याला 450 480 500च्या टार्गेटसाठी जर आपण तो होल्ड केला तर यामध्ये आपल्याला 15% रॅली आपल्याला इथून सुद्धा आपल्याला काय करता येईल क्रिस वेंचर मध्ये आपल्याला पीक करता येईल. तो एक लॉंग टर्म काउंटर सुद्धा चांगला आहे आणि आपण जो ऑलरेडी आपण काय केला तो बाय करण्यासाठी तो रिकमेंड केला होता. आज आपण नवीन स्टॉक जे आपण रिकमेंड केलेले ज्यामध्ये आपण ऍटोचे 2 स्टॉक आपण रिकमेंड केलेले आहेत आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा एक स्टॉक आपण काय केला होता आजच्या सेशन मध्ये आपण तो रिकमेंड केला होता. त्यामध्ये आपण जमुना ऍटो हा एक लॉंग टर्म साठी आपल्याला प्लॅन करायचा आहे. 135 125च्या रेंज मध्ये तो ऍव्हरेज करायचा आहे. 150 160 प्लस टार्गेट साठी आपल्याला 115च्या स्टॉप लॉस आपल्याला जमुना ऍटो मध्ये काय करता येईल आपल्याला एंट्री प्लॅन करता येईल. जमुना ऍटो हा आपल्या सेटअप मध्ये आला होता आणि यानुसार आपण काय केलं तो एंट्री साठी तो रिकमेंड केलेला आहे. 150च्या टार्गेटसाठी जर आपण तो होल्ड केला तर काही दिवसामध्ये आपल्याला जमुना ऍटो मध्ये मोर दॅन 10% रॅली आपल्याला जमुना ऍटो मध्ये पण काय करता येईल आपल्याला पिक करता येईल. दुसरा स्टॉक जो आपण रिकमेंड केलेला आहे अशोक लेलँड. अशोक लेलँड हा आपण ऑलरेडी बाय करून ठेवलेला आहे. तो रॅलीमध्ये आला होता आपल्या ज्या सेटअप मध्ये आला होता 245 240च्या रेंज मध्ये तो आपल्याला बाय करायचा आहे. 260 270 हे शॉर्ट टर्म साठी आपण काय केले अशोक लेलँडचे आपण काय केलेले टार्गेट आपण या ठिकाणी अपडेट केलेले. म्हणजे तुम्ही अगोदर जो बाय केला असेल ओके हा एक लॉंग टर्म काउंटर आहे आणि अशोक लेलँड आपण ऑलरेडी अगोदरच बाय करून ठेवण्यासाठी सांगितलेलं आहे. ओके, ज्यांनी हा अगोदर बाय केलेला आहे मोर दॅन 5% किंवा मोर दॅन 10% रॅली काय केली त्यांनी यामध्ये पीक केलेली आहे. सो अशोक लेलँड आपण एक लॉंग टर्म साठी आपण पहिल्यापासून तो रिकमेंड करतोय. अशोक लेलँड जर आपण 260 270च्या रेंज साठी जर आपण तो होल्ड करणार आहे तर आपल्याला मोर दॅन 10% ची रॅली 270 पर्यंत जर तो जात असेल पुढच्या काही दिवसामध्ये तर आपल्याला 10% ची रॅली आपल्याला अशोक लेलँड मध्ये पण काय करता येईल आपल्याला पीक करता येईल. आणि आज बऱ्यापैकी चांगला ब्रेकआउट दिलेला आहे. सो अशोक लेलँड मध्ये आपल्याला 220च्या स्टॉप लॉसने आपण अशोक लेलँड मध्ये काय करतो एंट्री आपण प्लॅन करू शकतो. ओके, ज्यांना लॉंग टर्म साठी होल्ड करायचा आहे 1-2 वर्षासाठी जरी होल्ड करताय तर 1-2 वर्षासाठी पण ह्या अशोक लेलँड मध्ये चांगली रॅली आपल्याला एक्सपेक्टेड आहे. आज ऑटोचे 2 स्टॉक आपण रिकमेंड केले होते. त्यानंतर तिसरा स्टॉक जो आपण रिकमेंड केलेला आहे जीएमआर इन्फ्रास्ट्रक्चर. एक लॉंग टर्म सेटअप मध्ये आला होता 95 91च्या रेंज मध्ये तो बाय करायचा 105 आणि 110 105 110च्या स्टॉप लॉस साठी आपण काय करू शकतो जीएमआर इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आपण काय करू शकतो आपण एंट्री आपण प्लॅन करू शकतो. तो आपण या लेवलला तो रिकमेंड केलेला आहे. 105 110च्या लेवलसाठी जर आपण होल्ड करतो तर आपण 110 पर्यंत जवळपास मोर दॅन 12% म्हणजे 12 ते 13% रॅली आपण जीएमआर इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये काय करू शकतो आपण पीक करू शकतो. सो मित्रांनो, हे जे स्टॉक आपण अनालिसिस करत असतो आपला जो बीटीएसटी सेटअप आहे यामध्ये स्टॉक येत असतात आणि दुसरा जो सेटअप आपण लॉंग टर्म साठी पाहत असतो त्यामध्ये पण काही स्टॉक येत असतात. त्यामध्ये आपण एंट्री घेऊन आपण काय करू शकतो सेफली आपण प्रॉफिट आपण बुक करू शकतो. एखादा स्टॉक जो तो रिव्हर्स आला तर तो आपल्याला ऍव्हरेज कुठे करायचा आहे हे आपल्या ऍडव्हान्स टेक्निकलच्या बॅच मध्ये तुम्हाला काय केलं तर डॅशबोर्ड सोबत तुम्हाला त्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात. ओके, तुम्ही जर प्लॅन करत असाल तर तुम्ही स्विंग ट्रेडर किंवा प्रॉपर पोर्टफोलिओ तुम्हाला डिझाईन करायचं असेल तर तुम्ही आपल्या ऍडव्हान्स टेक्निकलची बॅच पुढच्या वीक मध्ये आपण स्टार्ट करतोय. सो तुम्ही त्या बॅचला पण काय करू शकता डेफिनेटली जॉईन करू शकता. त्या तुम्हाला डेफिनेटली तुम्हाला त्याचा चांगला फायदा तुम्हाला होणार आहे. त्याचबरोबर आपण लाईव्ह मार्केटमध्ये आज निफ्टीची न्यू मंथली सिरीज स्टार्ट झाली होती. प्रीमियम थोडे हाय होते. मार्केटिंग चांगला गॅप अप दिला होता. पहिला जो आपण ट्रेड जो प्लॅन केला होता बँक निफ्टी मध्ये ट्रेड प्लॅन केला होता 50,200 चा कॉल आपण प्लॅन केला होता. त्यामध्ये चांगली रॅली आपल्याला पहिल्या स्टिक मध्ये आपल्याला मिळाली होती. ओके, सो अगोदर पाहिलं तर मार्केटमध्ये निफ्टी
हा गॅप अप मध्ये ओपन झाला होता आणि बँक निफ्टी हा गॅप डाऊन मध्ये ओपन झाला होता, पण या लेवलला स्ट्रॉंग सपोर्ट होता. त्यामुळे आपण पहिला जो ट्रेड प्लॅन केला होता 50,200 चा स्कॉर. ओके, प्रीमियम थोडासा आहे होता, 410च्या वरती आपण तो बाय केला होता आणि त्यामध्ये पहिल्या स्टिक मध्ये चांगली रॅली आपल्याला या ठिकाणी मिळाली होती. ओके, पण आपल्या सेटअप नुसार बँक निफ्टी मध्ये एवढा रिलीफ नव्हतं की आपल्याला तो लॉंग टर्म साठी आपल्याला लॉंग टार्गेटसाठी आपल्याला तो होल्ड करायचा आहे. पण जे आपले डेली टार्गेट आहे त्या पहिल्या टिक मध्येच काय झालं होतं, डेली टार्गेट या ठिकाणी आपल्याला अचीव्ह झालं होतं. मग यामध्ये कोणी एंट्री घेतली होती, किती प्रॉफिट बुक केलेले, यांचे पीएनएल पण तुम्ही आपण युट्यूबवर तुम्ही काय करू शकता, डेफिनेटली जाऊन तुम्ही पाहू शकता. ओके, पण निफ्टीमध्ये एक चांगला कम्फर्टेबल होतं, पण निफ्टीचे प्रीमियम थोडेसे हाय होते कारण आपल्या सेटअप नुसार पहिल्या टिक पासून काय केलेलं निफ्टीने तुम्हाला कंटिन्युअसली एक रॅली तुम्हाला अपसाइडला दिलेली दिसते. ओके, पण प्रीमियम थोडे हाय असल्यामुळे आपले डेली टार्गेट अचीव्ह झाल्यामुळे ओव्हरटेड इथे आपण करत नाही, त्यामुळे आपण इथे एंट्री घेऊन प्रॉफिट काय केलेलं ते बुक केलेलं आहे. सो मित्रांनो, हे लाईव्ह मार्केट सेक्शन जे असणार आहे, लाईव्ह मार्केट सेक्शन मध्ये आपल्याला ऑप्शन ट्रेडिंग जर तुम्ही करत असाल तर आपला जो मेंटरशिप प्रोग्राम आहे, जो 12 वर्षाचा कोर्स आहे, यामध्ये तुम्हाला ऑप्शन मध्ये स्ट्रॅटेजी तुम्हाला हा सेटअप तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो आणि त्याचबरोबर एंट्री कुठे घ्यायची, एक्झिट कुठे करायचं आहे, प्रॉफिट कुठे बुक करायचं आहे आणि स्ट्रॅटेजीज कसे युज करायच्यात हे तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये पण काय करतात तुम्हाला शिकता येतं. तुम्ही ऑप्शन ट्रेडर असाल तुम्हाला मेंटरशिप बेनिफिटचं काय होणार आहे, तुम्हाला डेफिनेटली तुम्हाला बेनिफिट तुम्हाला घेता येतं. ओके, सो मित्रांनो, तुम्हाला लाईव्ह मार्केटचं तुम्हाला बेनिफिट जर घ्यायचं असेल तर सकाळ आपली 9 ते 10 आपली एक तासची आपली बॅच असते, ज्यामध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी, ओके, जे आपले इंडेक्स आहेत त्यामध्ये आपण एंट्री कुठे करायचे, ओके, आणि एंट्री एक्झिट कसं करत असतो हे जर तुम्हाला जर चेक करायचं असेल की तुम्हाला जेन्युइनिटी चेक करायचं असेल तर सकाळची आपली 9 वाजताची बॅच असते, त्या बॅचला पण तुम्ही जॉईन करू शकता. जर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करत असाल तर डेफिनेटली तुम्हाला याचा काय होणार आहे, फायदा होणार आहे. ओके, सो हा फॉर्म तुम्हाला काय करायचं, PS अकॅडमीच्या वेबसाईटमध्ये जायचंय आणि हा फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा आहे, ज्यामध्ये तुमचं नाव असणार आहे, मोबाईल नंबर, या ठिकाणी तुम्हाला लिंक काय असणार आहे, अवेलेबल असणार आहे. सो सोमवारच्या सेशनला पण तुम्हाला काय करता येईल, लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला जॉईन करून याचं तुम्हाला बेनिफिट नक्की तुम्हाला घेता येईल. त्याचबरोबर या वेबसाईटमध्ये आपले जे मेंटरशिप कॅन्डिडेट्स आहेत त्यांचे काही रिव्ह्यूज आहेत, जे स्विंग ट्रेडिंग मध्ये सक्सेसफुल ट्रेडिंग करतात आणि इन्व्हेस्टमेंट करतात आहे, तर त्यांचे सायकोलॉजी आणि त्यांचे काही रिव्ह्यूज तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. त्याचबरोबर मंथली पीएनएल तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल आणि आपण जे डेली स्टॉक जे आपण अपडेट करत असतो तेही तुम्हाला या ठिकाणी काय करता येईल, पाहता येते. त्याचबरोबर मित्रांनो, आपण पुढच्या काही आठवड्यामध्ये ज्यांना शेअर मार्केट बद्दल बेसिक कन्सेप्ट पण क्लिअर नाहीयेत आणि शेअर मार्केट बद्दल काही माहिती नाहीये, सो त्यांच्यासाठी आपण काय करतोय, जो मार्केटमध्ये 15,000चा कोर्स असणार आहे, तो कोर्स तुम्हाला रेकॉर्डिंग 2 आठवड्याचा कोर्स तुम्हाला अवेलेबल असणार आहे, तो तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्हाला तो अवेलेबल असेल. ओके, सो आपण नेक्स्ट वीक मध्ये आपण काय करणार आहे, ज्यांना बेसिक शेअर मार्केटचं नॉलेज घ्यायचं आहे त्यासाठी 2 आठवड्याचा कोर्स आपण काय करणार आहे, अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्हाला काय केलं जाणार आहे, शेअर केलं जाणार आहे. तो त्याची डिटेल तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये या व्हिडिओज मध्ये मी तुम्हाला शेअर करेन. सो तुम्ही त्याच्यातून काय करू शकता, त्या लिंकचं अकाउंट ओपन करून ओके आपल्या कोर्सचे बेनिफिट तुम्ही डेफिनेटली घेऊ शकता. सो हे अनालिसिस तुम्हाला कसे वाटतात, सो याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.